आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. घरी जेवायला ये. अवघड आहे खरं तर. जमलं तर येईन मी. जमवावं लागेल. वेळात वेळ काढायचा, माझ्या घरी जेवायला यायचं. मॅचचं निमंत्रण, जेवायला पोचायचं. चल. थँक्स. का? माझ्या बायकोला मलमपट्टी केल्याबद्दल. जे काम मी करायला पाहिजे होतं ते तू केलंस. धन्यवाद. मॅचचा धन्यवाद. आता तर जेवायला यायचंच. तुला कुठलं व्यसनच नाही. ज्याला कुठलंच व्यसन नसतं त्याला गंगाजी, टेलर बाबू, ये आदमी आपका दोस्त कैसे है? आप इतने सीधे साधे हो, ये बंदा थोड़ा टेढ़ा नहीं है? माणसं चांगली ओळखता बरं का तुम्ही. मानलं तुम्हाला. जरा विचित्रच आहे ते. त्याच्या बायकोला त्रास देतो, मारतो बिरतो. तुम्हाला खरं सांगू का, या जगात मी फक्त दोनच गोष्टींचा आदर करतो. एक म्हणजे आई वडील आणि दुसरी म्हणजे बाई. आता बाईला जर का कोणी फसवलं, तिचा प्रेमाचा गैरफायदा घेतला तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. लय राग येतो अशा माणसाचा. ह्या माणसाचं बी तसंच झालं. त्या दिवशी ब्लाऊज द्यायला मी त्यांच्या घरी गेलो. मी वेळेत पोचलो म्हणून बरं झालं, नाहीतर त्या माणसाने त्या बाईचा जीवच घेतला असता. सीरियसली? होय तर. टेलर बाबू, बहुत ही कोमल मन के हो आप. बहुत ही कम लोग होते हैं आपके जैसे जो औरतों का इतना आदर करते हैं. काश आपके जैसा लाइफ पार्टनर सबको मिले. मुझे चाहिए. काय माझ्यासारखा लाईफ पार्टनर? ड्रेसेस. मी चेष्टा केली बरं का. झालंय तयार, देतो तुम्हाला. मी काय म्हणतो, इथेच ट्रायल घ्या. म्हणजे काय अल्टर वगैरे करायचं असेल तर करता येईल. टेलर बाबू, आलो आलो. काय हो, काय झालं? ये देखिए ना, ये थोड़ा फिसल रहा है. अहो ऐका की, आता लेखाचं लगीन ठरलंय म्हटल्यावर आपल्या सुनाच्या अंगावर काहीतरी दागिना घालायला नका का? एखादं गंठण, मनी मंगळसूत्र, नेकलेस, एखादी अंगठी बी करावी लागेलच की. त्यासाठी पैसे द्या की. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? केलं ना डिस्टर्ब. किती मोजली होती, विसरलो ना मी. चुकलंच माझं. पण मी काही चुकीचं बोलले का हो? आता ती पोरगी ह्या घरची सून होणार आहे म्हटल्यावर काहीतरी दागिना घालायला नका का? नाहीतर लोक काय म्हणतील? मग लोकांना म्हणून आणून द्या. लोकसनी कशाला पाहिजे आपल्या फाटकत पाय घालायला? हा? आणि त्याचे आईबाप काय मेलेत होय अंगावर दागिने घालायला? घालतील की ते दागिनं. माझ्याकडे नाही पैसे दागिना बिगिण्यासाठी. आणि त्या सुभाषरावला हाऊस आहे ना पोरीचं लगीन लावून द्यायची. मग करू देत त्यालाच दागिनं. मध्ये आता कोणी बोलायचं नाही, सांगून ठेवतो. अजिबात बोलायचं नाही. अहो असं काय करताय?
आता लगीन कार्य म्हणल्यानंतर खरेदी तर करावी लागणारच ना. आमच्यासाठी साड्या आल्या बाई, माझ्यासाठी तर भारीतली साडी आली, दागिना आला. मग आता त्या लालीसाठी पण काहीतरी करावं लागेल. हवं मानपानाचा पोशाख घ्यावा लागेल, बस्ता बांधावा लागेल. काय गरज नाही कशाची. आणि मानपात देण्याच्या लायकीचं कुणी आहे का गावात, भावकीत, नात्यात? हा? सकाळीचे नुसते गिळायला येतात, गरजेला कुणी उभं राहत नाही. आणि तसंही नवरदेवाला कुठं हौस आहे लगीन करायची. नाहीलाच म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि हे असलं मानपान आणि दागदागिन्यासाठी माझ्याकडे काय पैसे नाहीत. आणि तुम्हाला जर हौसच असेल ना तर तुम्ही तुमच्या माहेरचने पैसे घेऊन या आणि काय करायचं ते करा. कळलं का? माझ्याकडे काय पैसे नाहीत. आणि निघा इथं, निघा. या झुंजारनं कातळवाडीतले काहीच अपडेट दिले नाहीत. मग मला कळणार कसं पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय, तपास कुठे चाललाय, मला कळायला पाहिजे. कळायला पाहिजे मला. लग्न काही दिवसांवर आलंय. कातळवाडीत माझ्याच मूर्खपणामुळे पोलिसांना हाडांचा सापळा सापडलाय. या दोन्ही प्रकरणात अडकण्याआधी मला इथून निसटायला हवा. निघायलाच हवा. मला लगीन करायचं नाही, मी खुश नाही. हे नुसतं बोलायला. अख्ख्या गावभर फिरतोय, देवळात जातोय, शॉपिंगला जातोय आणि वर तोंड करून बोलतोयस की मला लगीन करायचं नाही. अरे फसवतोयस तू मला. अगं तुला नाही माधुरी, माझं मी स्वतःलाच फसवतोय. अगं मलाच कळणं झालंय मी काय करू. काय करू म्हणजे? हे लगीन मोड. आत्ता घरी चल आणि सांग मी हे लगीन नाही करणार. माधुरी कसं सांगणार? अगं नाही सांगू शकत मी. माझी बी लई इच्छा आहे ग, आपण असं समोर बसवावं, त्यांना ठणकावून सांगावं की माझं फक्त माझ्या माधुरीवर प्रेम आहे. पण तसं नाही करू शकत मी. तुला माहिती ना आपण गोळ घालून ठेवलाय, लहानपणीच लग्न ठरवलंय. अगं माझं मी काहीच करू शकत नाही. माधुरी माझी इच्छा नसताना सुद्धा मला जबरदस्तीने हे लग्न करावं लागतंय. काय करू आता? काय माधुरी, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाही. तू डायरेक्ट जाऊन बोलते, रोकटोक स्वभाव आहे तुझा. मी साधा सुद्धा माणूस, मी काहीच करू शकत नाही. मला ना माधुरी तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बघ. लय म्हणजे लय वाईट वाटतं बघ. बघ की माझ्यासाठी इतकी वर्ष थांबली, कित्येक स्थळांना नाही म्हणली, पण तुझ्या नशिबी काय आलंय?